हॅलो जल्ला छगा बघा मलाच बघा ए राजेश बुवा दिबक अरे त्या केळीवर बसली माकडं राजेश बुवा अहो त्या केळीवर बसली माकडं त्याने ते झाड केलं माकडं ए राजेश बुवा चांगल्या बोले काय बोलले बुवा बुवा तुम्ही हेकडचे नवरी मी दिशेनं नवरा आलोय मी ह्या गावात नवा आहे पण छावा आहे हो गावात नवा आहे पण छावा आहे हळूहळू बुवाला घेऊया त्या अगोदर म्हणतात शिट्ट्या मारायच्या नाही आणि खोटा बोलायचा नाही पण मी म्हणतो
माझी हकीकत आहे आणि म्हणून म्हणतोय खोट्या बोलायचं नाही. आज धुळला पण माझा, चिखल पण माझा आणि गुलाल पण माझाच. जेवढी ताकद लावायची राजेश बुवा लावा तुम्ही आज लावा फक्त. त्यावेळेला त्याला सुरुवात करूया. अत्यंत त्या साजिरे माथाशे दूर बाजरे वरे दुर्मा पुराचे दोरे माझे चित्ता भाडवली माझे चित्त बनवणी मनोरथ पुरी देखून चिंता हरे आणि गोसावी सुत वासुदेव त्या मोरेश्वरा स्मरे शिवछत्रपती
जाऊलाने खांद्यावर पडकावर ठेवला हे तुमच्या आमच्या मनाचे मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा माता रमाई माता जिजाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक या सर्व थोर हुतात्म्यांना शाहीर योगेश शांताराम मुगनाथ मुक्काम पोस्ट विशेष शिकवणवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा आई खोटेकर मुक्काम खोटे हा संच घेऊन आपल्या समोर हा आजार बालक आपल्या सेवेला हजर आहे आणि म्हणून प्रथम फिर सुरू करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय रंग देवता। आज या ठिकाणी आजचे यजमान कुळवंडी जांभळगाव आई श्री काळकाई मानाई देवीच्या वार्षिक उत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं औचित्य साधून आलेलं आहे मंडळी आणि यांच्या थोडस नामोलन करावंसं वाटतो कारण का ज्याने आम्हाला संधी दिली दोन्ही कलाकारांना त्यांचा नामोल्लेख केला पाहिजे आणि म्हणून या गावचे प्रथम नागरिक विष्णुदादा सकाराम निकम सरपंच कुळवंडी गाव मंदिर कमिटीचे खजिनदार यांना माझा मानाचा मुजरा त्यानंतर दत्ताराम दादा सीताराम निकम बुवा आहेत त्यांना माझा मानाचा मुजरा गणपत काशीराम जाधव बुवा आहेत बुवा तुम्हाला मानाचा मुजरा आणि या गावच्या उपसरपंच मॅडम आमच्या भगिनी ताई संचिता गणपत जाधव उपसरपंच मॅडम आणि त्यानंतर अरुण सकाराम निकम फौजी आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा नंतर रवींद्र विठ्ठल निकम दादा विकास सकाराम निकम दादा राजेंद्र परशुराम नलावडे दादा मनोहर जाधव जगदीश कदम दादा संतोष पाष्टे संजय कदम दिलीप पाष्टे सदाशिव निकम आणि पोलीस पाटील या गावच्या पूनमताई भोई काय भाई कुळवंडी गावचा जांभळगाव धन्यवाद भाई आमच्या सर्वांना शाही गोष्ट मानाचा मुजरा आणि या ठिकाणी मला जी कॉल करून संधी दिली मला प्रथम फोन त्यांनी केला ते आमचे माझे मित्र रोहित दादा जाधव तुम्हाला माझा मानाचा मुजरा त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये वास्तव करतो दिवा ठिकाणी ते माझे रोहित दादा कदम या ठिकाणी आलेच मानाचा मुजरा आमची रूम 501 आणि तुमची 500 सांगायची रूम आहे समोरासमोर या मुजरा आमचं ठीक आहे या ठिकाणी बारीक हसून बघा तुम्ही साथ द्या फक्त काय झालंय बुवा आहे व्हायरल बुवाची गाडी लय व्हायरल पण बुवा असा मी आहे ना व्हायरस कुठे घुसेल तुमच्या अंगात मला कुठंच कळणार नाही तुमच्या बरोबर आणि विजय निकम बुवा त्याला पण समजणार नाही व्हायरल कुठं घुसता येतो कोरोनापेक्षा व्हायरस मोठा आहे तुम्ही कोरोनाचे 2-3 डोस घेतले असताना म्हणजे 5 डोस जरी घेतले बुवा तरी हा व्हायरस घुसणार नाही जरा असं बुवाकडे वळूया जिथं बुवानी मला टोकायचा प्रयत्न केलाय तिथं बुवा नक्की टोकणार हा खोटा बोलायचा नाही बक्षीस आलेच 90च्या नंतर बक्षीस आपण नंतर घेऊया त्यानंतर विजय बुवा निकम या ठिकाणी शाहीर आहे जसं माझा बाळाचा मुजरा माझ्या जोडीच एक गोल लढायची शाहीर राजेश बुवा निकम ते म्हणतात की योगेश बुवा ज्यांनी आमचा 2 वर्षानंतर सामना झालेला आहे आपल्या भरणे काळजामध्ये सामने होणार होता परंतु त्या काही घटना घडल्यामुळे आपला सामना रद्द झाला आपला सामना होईल त्यानंतर म्हणतात आज हा रंगमंच पुण्यभूमी आहे काय बोलतात इथं पावसाला चिखल पाडलाय धुरला पाडायचा आहे म्हणजे मला म्हणतात आता मी म्हणतो माझे बोलले कृषीबद्दल माझ्या विषयीबद्दल त्याला बोलणार त्याने मोठी काय घर लावली विषय ठेवून त्यांनी एवढा टाकून चुकून वाढवलाय तुम्ही घर काय लावली तुम्ही कुठला अभ्यास मारला
तुम्ही कुठला अफसर मारला का शाहीस्त्री मारा तुम्ही दाढीविषयी वाढवून हा आणि बुवा बीविषयी ठेवली नाही ए भाऊ वरती उठ वरती उठ उठ वरती मला वाटतं तुम्ही बुवा विषयी ठेवत नाही बंद आहे बंद नाही माझी मुलगी 12वी पास करून पुढे नोकरी करते हा माझा मुलगा 12वीला आहे मी बंद नाही काय हो मी बंद नाही हा माझा मुलगा 12वीला आहे राजा मला माहिती आहे मी बंद नाही म्हणजे हे शब्द मला बोलणार बंद नाही ए बुवा तुमच्या विषयी बोलला की मी पण सिद्ध केले माझ्याकडे तुम्ही लग्न केला हो हे पण तुम्हाला सांगतो हा आणि तुम्हाला आताची बालकी आहे बालकी छोटी ती छोटी तुम्ही माझ्या नंतर बरं झालो मग मी 22 महिने होतो तुम्ही काय सांगताय मला हा म्हणून सांगतोय पण स्तवन लागतो मग बोलणं बोलतो खोटा बोलायचा धुळला पण आपला कलर पण आपला अंबाबाईच्या नावानं पंढरीचा विठू सावळा उभा चंद्रभागे तीरावरी पंढरीचा विठू सावळा उभा चंद्रभागे तीरावरी आणि त्याच्या दर्शनाला दाटी झाली पवित्र स्थानी पंढरपुरी टाळ मृदुंगाची पळी संगीत अंग झाले वारकरी टाळ मृदुंगाची पळी संगीत अंग झाले सारे वारकरी आणि दर्शन घेण्या मस्तक ठेविती विठ्ठल रुक्मिणी चरणावरी दिव्यांची आरास शोभते तुझ्या या मंदिराला हे आई दिव्यांची आरास शोभते माते तुझ्या या मंदिराला आणि दिवाळी सणामध्ये भक्त तुझा या तुझ्या मंदिराला देहभान विसरून तुझ्या भक्तीत ढाला भाड विसरून तुझ्या भक्तीत ढाला आणि तुझे रूप साठवणी आनंदी तुझ्या चरणाशी नतमस्तक करायला माझे संगीतकार ज्यांनी मला कलेमध्ये मोठी केली माझ्याशी गमन पालकर माझे बँडे मास्टर सुमित दादा पवार माझे किरण दादा चव्हाण आणि माझे वारकर मास्टर कृती दादा बुदर यांच्या त्यांच्या समोर हा कार्यक्रम सादर करत असताना आमचे साऊंड मास्टर माझे लाडके राजा पड्याळ तुम्हाला मानाचा गुजरा मंडळी सांगायची गोष्ट नाही आहे परंतु कोण पॉइंट भेटेल की कोण थोडंसं बेसूर होत आहे त्याचं कारण एकच गेले 15 दिवस आजारी आहे रोहित कुठे गेले त्या सगळं माहिती आहे योगेश बुवांचं फक्त टेटस बघितलं योगेश बुवांची काळजी किती करतात 15 दिवस 2 वेळा सलाईन लावल्या
सांगायची गोष्ट नाही, परंतु आवाज थोडासा खालीवर होतोय. अजून सुद्धा माझी सर्दी काय जात नाहीये. असू द्या, चला गोवाला पॉइंट पाहिजे म्हणून गोवा तुम्ही मला किती पण बोला, पण तुमचा आज कोंबडा मीच अडवला. मग तुमचा उलट्या पिठाचा कोंबडा असू दे, नाहीतर कसा कोंबडा असू दे. म्हणतात बुवा आज ती माझी बायको आहे आणि मी त्यांचा नवरा आहे. उद्या लग्न कोणाचे येतो? हा तुळशीची ना. बारीक संपल्यानंतर राजेश बोला उभी करा, मला उभी करा, मध्ये अंतरपाठ ठरत लावा लागला दोघांचा. आता आता काय माहिती आहे, लग्न लावताना ब्राह्मण पण मीच, फक्त अंतरपाठ विजय गोवा धरायचा आहे. काय माहिती आहे, गोवाच्या वस्तात नाही चिकली आहे तो, लय भारी आहे. त्याच्यासोबत कार्यक्रम केला नाही, पण आम्ही 10 असं कार्यक्रम गोवाचे बघत. गोवाचा आवाज द्या सुद्धा आहे. बुवा विजय बुवा, लग्न ही आमच्या दोघांची बारी झाली, हे आमच्या दोघांचं लग्न व्हायचं वाक्य आहे. राजेश बुवा तिकडं, मी इकडं, हा इकडे मिशीवाला, हा बिन मिशीवाला. बघायचं काय होत होते. चला स्तवन जाऊया. साल आहे गेला दसरा आली दिवाळी, हसू नाचूया हो. गेला दसरा आली दिवाळी, हसू नाचूया हो. नवीन ही वर्ष सुखाची शरण तुला आलो, काळकाळी पानाई झोलाई पाने शरण तुला आलो. चरणी विसावून गेलो, चरणी विसावून गेलो, चरणी विसावून गेलो, चरणी विसावून गेलो. शरण तुला आलो, काळकाळी पानाई झोलाई माते शरण तुला आलो. तुझं पाहता चरणी विसावून गेलो, चरणी विसावून
मोठ्या हाताने कात विजय राहिलो तुझा पाहता चरणी विसावून गेलो तुझा पाहता चरणी विसावून गेलो तुझा पाहता चरणी विसावून गेलो शरणी विसावून गेलो बोल श्री गणपती गजानन बोल गाव देवी बोल तू रे अखंड हरदा साडीचा रामचंद्र घाणेकर गुहाचा गणपती बाप्पा या ठिकाणी सुजल जगदीश कदम 200 रुपये, ऋतिक कृष्णा कदम 100 रुपये, धन्यवाद। रोशन भोसले किसनगी 500 रुपये, जांभूळगाव शाखा प्रमुख चंद्रकांत निकम 200 रुपये, धन्यवाद दादा। त्यानंतर कियांश कराड उटेकर 100 रुपये आणि त्रिजा प्रफुल्ल भाबदी 100 रुपये। त्यानंतर गाव मोहाणे सचिव मारुती जंगम सह दिनेश मोरे सूरज काडेकर एंट्रीसाठी मुलांच्या 200 रुपये। त्यानंतर नारायण काशीराम पोपळ
खोपळकर व कैलासवासी गंगाबाई नारायण खोपळकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र श्री शिवाजी खोपळकर पोलीस पाटील हैदराबाद यांच्याकडून 200 रुपये आले. मंडळी तुमचा आभार आहे, धन्यवाद. मंडळी रात थोडी सोंगेपण कार्यक्रम करणार नाहीये, कारण कोच मला बोलून गेले की विजय सत्याचा होतो, पण ते सत्याच्या मागे पुण्याचं काम सुद्धा असलं पाहिजे. हा मानव जन्मात मिळाला तर या देवाचे उपकार आपण मानायला पाहिजे. कालपर्यंत पावसाचं चिन्ह काय होतं रोहित दादा, आणि आज पाऊस कसा आहे की नाही. रियाज कियाज उतेकर 200 रुपयाला धन्यवाद. काल पावसाने हा काय माजवला होता आणि आज मात्र पावसाने दडी मारली, कारण माहिती आहे योगेश बुवा राजेश बुवाची पिसा या गावामध्ये काढणार आहे, म्हणून आता पाऊस गेलाय. बुवा बोलताना चिकळ पण झालाय, धुरला पण झालाय, पण या धुरला तुम्हाला लोळवणार बघा, तुम्हाला कसली बघा. बुवा म्हणतात आजची गाडी सर्व नवीन आणि नवीन, आणि गट कोणता गायला ओ सायबा ओ सायबा ओ सायबा ओ सायबा. खरं सांगा तुम्ही खरं सांगा, तुम्ही शक्यवर सच्चे शाहीर हो असं तुम्ही खरं सांगा, हा तुमचा गट नवीन आहे का. असेल तर आता तुम्ही सांगायचं आजची सुपारी माझी पूर्ण तुम्हाला जाईल. किती खोटे बोलतात बघा बघा हे. हाच गट माझ्या बरोबर सुकिवली गावामध्ये 2017 मध्ये गायला होता बघा. येऊ हाच गट 2017 मध्ये लेखी आहे. कुठल्या शहराने कुठला गट गवळण कधी गायलं, संदीप बुवा असतील, सचिन बुवा असतील, आणि कुणी असेल, माझा पूर्ण तपशील असतो बघा. राजेश निकम 2017 गाव सुकिवली मध्ये बुवा तुम्ही हे गड गायलं होतं, आणि बुवा खोटे बोलता रंगमंचावरती माझ्याकडे नवीन बुवा नवीन बुवा राजेश बुवा राजेश बुवा चांगला बरे, आणि म्हणतात खोटा बोलायचा नाही. इथं खोटा बोलला कोण बुवा. जर का तुम्ही ह्या गटाबद्दल खोटं बोलला असाल, तुमची कला तुम्हाला लखलाफ होऊ दे. तुमच्या गणाची तेव्हा पण कटिंग हीच दिली होती, आणि बुवा आता पण हेच दिलं होतं. तुम्हाला ते गण झोंबलं होतं. तुम्ही काय बोलला होता, फक्त बुवा काय बोलत ते हे श्री गणा, मी काय बोललो होतो दया गणा. बुवा आता ह्या बोला तोच गणपतीचा तोच गण घ्या. 2017 मधला गण आता पण तोच खातोय. तुम्हाला जेवढा लागायचा बुवा तेवढा गण लागू द्या, म्हणून म्हणतोय. अहो गणपती निघून गेले, गणपती निघून गेले. अहो मूर्तीचं विसर्जन झालंय, पण देवाचं विसर्जन झालंय काय हो, नाही ना झालं. हेच बोला बोललो होतो 17 मध्ये, हा झोपला होता. म्हणतात काय हा बुवा खोटा बोलतो. बुवा खोटा बोलायचा नाही. इथं गण तुम्ही 2017 मधला गण गायला म्हणजे बुवा गायला, म्हणून म्हणतोय या बुवा गणाची काट तुम्हाला दिली होती. दया खडा हे दया खडा दया घडा तुमचा लक्षात तुम्हाला. आणि हे श्री गणा का बोलत, गणपती निघून गेले होते, आणि ह्या बुवाने माझा कार्यक्रम दसऱ्यामध्ये झाला होता, म्हणून काय बोललो होतो. सोडून गेला आम्हा लवकर ना, सोडून गेला आम्हा लवकर ना, भेटीला यावे पुन्हा. एक बुवा गण काय होतं, बुवा काय नाही हो, गणाची गाठ पुढे लिहिले तो 17 मधला गण गाता होता. आज सब नया है बुवा, ये मैं इधर नया है लेकिन छावा है. हा म्हणून म्हणतोय माझा गण गातोय, लक्षात घ्या. गण गाव्या बुवाना उजळवणार, फक्त गण गाव द्या. कवळणीपासून बुवाचा मागणं पूर्ण सपाट असा गुजऱ्याचा सपाट करून टाकतो. काय काळजी नाही, माय मावळी सांगतो, माय माऊली एक पण उठणार नाही. या योगेश बुवाची गॅरंटी तुम्हाला. म्हणून म्हणतोय रोहित दादा, तुम्ही मला काय बोललो होतो, तुम्ही त्या राजेश बुवाला योगेश बुवाला काय हवं ते बोला, आया बहिणी बोलायचं नाही, बोलणार नाही, पण राजे पण सोडणार नाही म्हटलं. लक्षात घ्या. चला
कसा देवाचा नवया संसारात गाडा हे गडाया अरे माझा बळीराजा माझा शेतकरी रडतोय हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही अरे माझा शेतकऱ्याचा खासा तोटा शेरडा खास असा निघून चाललाय माझी शेतीची पाण्यावरती तरंगते माझा शेतकरी पाण्यावर रडतोय रे आणि गडा हीच तुला अर्थ किकाळी बुवा राजेश बुवा हे योगेश बुवाचं खासियत आहे योगेश बुवाचं खासियत आहे अरे काय तरी गायचं हे तुम्ही शिकवायचं शेवडे गायची कोणा आम्हाला म्हणून सांगते बुवा अरे कसा देवाचा लवया संसारात गाडा इथे रोजच वाचतोय बळीराजा दुःख यातनेचा पाळा कधी देवा मिळेल त्याला सुखी जीवनाचा अमृत काढा अरे कधी देवा मिळेल त्याला सुखी जीवनाचा अमृत काढा आणि नको घाबरूस माझ्या भक्ता असा एकदाचा निरोप होता इश्क है जिंदगी अरे तुम हिंदी गाना गा सकते हो मैं नहीं गा सकता क्या जाकर मजनू आई लव यू राजेश बुआ इश्क है असं बोललं का जरा भारा वाटतो आता फक्त बघा आता एकटीला बोलला खाली बसा बघा कसं तुम्ही हे बघा सांगतो 180 सांगतो हे बघा हे आता एकटी आता बघा हे पोरानो झोपलो काय ना हे पोरानो झोपलो मला सांगा ह्या बोली भारी आवडली हा आता बोलती जाऊ तुम्हाला बोली भारी आवडली राजीव बुवा त्याला सोडा तुम्ही काय बोलता या सगळ्याला माझी भारी आवडली तुमची फक्त जळली 2 वर्षात भेटला होता 2 वर्षाचा पिठ्या कसा पाडतो बघा आज बघा तुम्ही फक्त मला अरे इश्क है जिंदगी प्यार है दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है गडाचा भावाचा विषय काय आहे बघा काय झाला गुणा गाडा येऊन सागना अरे काय झाला माझा गुणा गाडा येऊन सागना काय झाला गुणा गाडा येऊन सागना व्यथा जीवनाची माझ्या जरा तूच बघना फक्त तुझा शेतकरी करतो हात जोडून याचना व्यथा जीवनाची माझ्या जरा येऊन बघना 1 2 3 4 Yes.
संकटाने जाऊ मागून घेरले पावसा पायी कष्ट करायला लढायला लावले आता तोंडाची आलेला घात दूर ते पळाले आता तोंडाची आलेला घात दूर ते पळाले कसे कमावू कसे विखाऊ काही तणाव उरले कोणाला तोटी मानावे कोणाला दुःख साधावे कोणाला तोटी मानावे कोणाला दुःख साधावे 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 बोलायला सोपला त्याला तूच विचारेना बोलायला सोपला त्याला तूच विचारेना जीवनाची माझ्या त्याला येऊन बघणार त्याला जीवनाची माझ्या त्याला येऊन बघणार किती रोग येते कोरोनाची महामारी आली तरी डोक्यात कोसळले आता पाऊस तरी हा फक्त काही वेळ न बघता गप्प झोप भारत सहन करतोय तू काय म्हणतोय तुझा भक्त सुखी होता आता अंतरादाई उरला दुःखाचा आता अंतरा उरला दुःखाचा कडून तुला बोलतो 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 काय करावे कसे करावे हा भक्त सतावतो काय करावे कसे करावे तुझा भक्त सोबतो जीवनाची माझ्या
सवय झालेली आहे. गट झालाय केश उतेकर, स्वरा उतेकर, प्रज्ञा उतेकर. राजेश बुवाची एंट्री परत झाली पाहिजे. याने 300 रुपये आले. जय हनुमान कुळवंडी 100 रुपये. धन्यवाद. विष्णू सकाराम निकम या गावचे सरपंच 200 रुपये. राजेश बुवाची एंट्री डबल झाली पाहिजे. राजेश बुवाची एंट्री डबल झाली पाहिजे. आता बघा बुवा येतील असे इकडे. आता बुवा शिकतील असे. झोपलो काय झोपलो काय ना. आता मला सांगा बुवाची बारी आवडली काय नाही आवडली. व ह्याला आवडली पण तुमची जळली. सर्वेश बाबाराव निकम, रुद्र बाबाराव निकम. बुवाला खतवा अशीच बरकत दे रे देवा. बुवाला खतवला काय माहिती आहे. बुवा या गावचा आहे यजमानी. मी हायला पावना मला हरकत नाही. पण ह्यानी मला पावना समजून घावला देऊन एवढे झाला. जर का तुम्ही घावला द्यायचा प्रयत्न केला त्या चुलीवरती पीठ फाटेची पीठ काविडीची कशी तुम्हाला कर्तव्य तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून म्हणतो दुसरी बारी करताना आपला जेवढा पगार आहे तेवढाच बोलावा. म्हणून म्हणतोय गोळा करतोय. बुवा म्हणतात आता गोळा करतोय. आधी जल्दी दिसते वेस्ट इंडिज. बुवाचा चेहरा बघा. मला वाटतं तो ब्रायन लारा चिकला दिसतो. तो चेहरा कोला चिकला दिसतो. तो ब्राऊन चिकला दिसतो. मला वाटतं ह्या विकेट किपरच्या पार्टनर असते हे आहे. कुछ तो गडबड आहे रे. आणि आज आपल्या ब्रेकिंग न्यूज चांगली आली. आज आपल्या महिला मंडळाने भारत देशाने विजयी निशाणी पताका फटकवली आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विश्वचषक बुवा जिंकलाय. आज तुम्ही पायची बाजू मांडताय तुम्ही विसरलात. उद्या बुवा दिवाळी आहे. तुमचा माझा लग्न आज इथंच होणार आहे. तुमची आजची पहिली रात्र इथंच आहे. माझ्या बरोबर आहे काय कुठे जागा आहे काय बुवा. तुम्हाला मी जेवढं बोलतोय प्रेमाने बोलतो. दुसरी बाजू प्रेमाने करायची. येडी दुसऱ्या बुवाला बनवायची. मला येडी बनवायची नाही. म्हणून म्हणतोय खोटं बोलायचं. बुवाचा आवाज आहे हो जातोय कुठे. म्हणून बुवा गवळा जाते बघा. आता म्हणतात आता गवळीची मजा आहे. गवळीची मजा काय गोळी गवळत आहे हो. काय गोळी गवळत आहे. फक्त बाळ सोडायचा. पाटणं बाळ फुसका बाळ. बुवा मी बाळ फुसत नाही एकदा तुम करतो. म्हणून म्हणतोय बुवा गवळत जातोय. लक्षात घ्या. आधी बुवाची ओळख म्हणतात. बुवा काय बुवा लय भारी आहे म्हणतात. खाडेकर बुवाचा शिष्य आहे. धन्यवाद बुवा तारीफ केल्याबद्दल. बुवा लय भारी आहे पण दली वटावर मिशी नाही. मी सांगितलं पहिला आलेला सांगितलं काय करायला तुम्ही. बुवा त्या पुरुषांनी काय करावं तुम्ही शिकवत नाही हो. आणि धुरला गुन्हे पडायचा हा पुरुषांनी पडायचा असतो. इकडे बसलं माझं पाठलं मित्र सर्व त्यांना मला माहिती आहे. म्हणून तुम्ही मिशी नेऊन तुम्ही काय घर लावले. कुठला अपघात मारला. शाहीस्तेकार मारला का रायगड टिकलाव सांगा. येऊ कुठे धन लावून मिशी मिशी वाढवतो मेलं माहिती बुवा. मिशी वाढवलं असं किती इकडे आहेत मिशीचं. आता नाही ठेवत मी. थोडी फॅशन आहे. हे काय माहिती चिडतात थोडीशी गंमतच करतो. ह्याच्यापेक्षा मी चिकना दिसतो. हो ताई नमस्कार तुम्हाला. हाय का नाही. हे गेल्या दिवसा वेस्ट इंडिज. हे त्या केरळ पोळ्याच्या मागणं ह्याचे पॅटी सांभाळणार हे राहिले बुवा. आणि म्हणतात मिशी ठेवत नाही. अरे बुवा मी मिशी ठेवणारच नाही. ज्या दिवशी मिशी ठेवीन त्या दिवशी तुम्हाला एक काम करावं लागेल. ओरिजिनल साडी, ओरिजिनल बर्गर, ओरिजिनल ब्लाउज, ओरिजिनल खोपा, ओरिजिनल टिंब जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा मिशी ठेवत. तुम्हाला मान्य असेल तर बघा. आपली बारी परत कधी लागेल तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी या. तुम्ही सगळ्या गोष्टी नेसून या. मी तपासून बघीन काय डुप्लिकेट काय होईल करा. तेव्हा मी मिशी उद्या पण वाढली. मला मिशी उद्या पण येईल हो. बघा माझ्या डोक्याला मिशी फुटली का नाही. मला फुटणार नाही काय. हे तुम्ही सोडावं. मला तुम्ही शिकवू नका. चला गवळा काढतोय कुठं ना. बोल म्हणजे काय रात्र पुरणार नाही. रात्र पुरणार नाही असं हशी ठेवून तुम्हाला
असा हसवी ठेवून दुसरा किशोर सरच मोबाईल दुसरा किशोर सरच मोबाईल रात्र कुठला नाही अहो पिसाळ्याची दाबात म्हणून बघा तुम्ही गवळी आता तिका बुवाचा लय दम आहे अरे बुवा लय दम आहे तो पहिला तुम्ही का दाखवला नाही पहिल्या वेळी तुमचं दम व्हायला तुम्ही दाखवला का नाही एवढा ताकलो पण नसतो मी मला म्हणतात धुकला पडायचा आहे धुकला पाडतो प्रमोदाला बघा कसा तो होता मला म्हणतात डोळ्यांमध्ये काना शेर म्हणतात कांदा हसून तुझ्या घरी दही दुधाचे वाट घेऊन सवकडी आडवतो वाट काय म्हणतो धरतो माझी पाठ नाही सोडणार तुला पहिले या राधेची गाठ आधी पहिले हे राधे हे काळतोंडे धरून नको पहिली मला पहिले धरून नको उभं सोडायची भाषा कर म्हणून म्हणतोय वा तुमच्या गावची काठ येतो कशी बघा बोट अहो जमीन झुंबला भाला तो बंगला आणि तुला केलं या वारसदार तुला केलं या वारसदार होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलं या सार होती गोळ होती जरा ऐकून घे काना नको होऊ नको धरू तू माझी वाट नको धरू तू आमची वाट अरे तुझ्या घरच्या दोन बाट तुझ्या घरचे दोन बाट तोंड लावून रातभर चाट बुवाचा विषय वेगळा येतं तुझ्या घरचे दोन बाट आता ह्याला काय माहिती माझ्या दोनच बाट आहेत ते हे तर असं वाकडून बघायला आलं होतं बघितलं बरोबर आहे हे काय माझ्या वाकडून बाट बघायला होतं माझे दोन आपले 4 बाट आहेत तुमच्याकडे 2 बाट आहेत असं म्हणून की आपण पियचं दूध त्याचं मजा येईल मजा बघा कोणत्या गोष्टी काढ येते बघा हा अगं माझ्याच घरचा बीचा ग खाणार तू कोण शिकवणारी मला अगं माझ्याच घरचा बीचा ग खाणार नाही तुझ्या बापाला विचारणार अगं नाही तुझ्या बापाला विचारणार असं उगाच मला बोलली तर असं उगाच मला बोलली तर तुझे दूध मी दाबून पिया असं उगाच मला बोलली तुझे दूध मी दाबून रियाज त्यांच्याकडून 100 रुपये आले चला वा आता तुम्ही तुमच्या हातात घ्या वहिनी पेन तुम्हाला तुमच्या घड्यात तुमच्या तगड्यात तुमच्याच गळ्यात आता वहिनी पेन हातात घ्या काय म्हणतो बघा गवळण शुभम बोलण्यासाठी अष्टविनायक किसनगी यांच्याकडून 110 रुपये आले पुण्यात बसतो तुमच्यासाठी मंडळी बघा माझे खास मुलगा तुला सांगला हा मुलगा ह्या मुलगाला ऐकायला येत नाही ह्या मुलगाला हा नाचतोय मुलगा त्याला ऐकायला येत नाही आणि बोलताही येत नाही तरी पण तो नाचतोय बघा या त्याला कशासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ ऐकायला पण येत नाही बोलताही येत नाही असा कलाकार म्हणून म्हणतोय भारी कपकी बनानी ही भरले ही बाई भारी कपकी बनानी ही भरली हो बाई हिला या कानाला चिडवायची भार झाली घाई तू किती पण ताकद लाव तू किती पण ताकद लाव तुझा इथं काही चालणार नाही तुझ्यावर कड झालेल्या आहे मी हा सारा गोकुळ गाव पाही
नवीन नवीन देतोय वा मी पण नवीन नवीन देतोय बघा म्हणजे काय डोळ्यांचे बोल आहेत. मोरीला बोर पिकले वा बोला तुला जो गेला आपल्या पेडवर जाणं जो हसू हसू मारता या काय डोळ्यांनी हा थोडं मुद्दे डोळ्यात देऊन घ्या. आता तुम्ही इथं येऊन जर खोटा बोलायचा नाही जर तुम्ही केला काही तर लपडा दुसरी बुवा बाई माझ्याकडे आहे म्हणून काय म्हणतोय बुवा लक्ष असू द्या जरा फिरव. तुझ्यावर पिरी झालाय लपून लपून म्या एक भेटाय. वेस्ट इंडिज राधे वेस्ट इंडिज राधे अगं ये राधे काय करतेस अगं एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस. अर्थ वेगळा अजिबात नाही बाय माऊल्या बसल्या. हे राधे काय करतेस एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस. लाज शरम तुला राहिलीच नाही नंदाच्या पोराच्या नादी लागतेस. हाच विषय पुढे गमतशीर आहे. 1 2 3 स्टार्ट.
छोटा राधा मोठी गुणाविषयी गायलाय. चला जे गायलंय ते तुमच्या समोर गायलंय. त्याचा भाऊ मी कधीच केला नाही, कधी करत सुद्धा नाहीये. फक्त कोण एवढंच सांगलाय, जे मुद्दे मांडले त्याच पद्धतीने तुम्ही मुद्दे मांडायचे. उगाच तुम्ही जर वळातीसारखा तुकडा लावत आहात असा बुवा, तर तुमच्यासारखी बुवा तुम्हीच. कारण तुम्ही सप्तस्वराचे बादशाह आहात. तुम्ही सप्तस्वराचे बादशाह आहात. मी पहिला शाहीर तुम्हाला भेटलोय की तुम्हाला प्रश्न केलाय संगमेश्वरला 2 वर्षापूर्वी, त्याचं उत्तर तुम्हाला अजून मिळालं नाहीये. सप्तस्वर हे ना लता मंगेशकरांना जमलं, ना भीमसेन जोशी साहेबांना जमलं, आजपर्यंत कोणाला जमलंच नाही. सप्तस्वर और कोणाला जमलं सुद्धा नाही. सप्तस्वर त्याचा उगम कुठून झाला, कसा झाला, हा तुम्हाला प्रश्न केला होता. त्याचं आजपर्यंत उत्तर दिलाच नाहीये बुवा. तुम्ही ठीक आहे, तुम्ही ती पदवी तुम्ही लावत नसाल, तुम्ही सांगताय अनेक कार्यक्रमातून की माझ्या पुढे पदवी लावू नका बुवा. तुम्हाला कौतुक सुद्धा केलं होतं की माझ्या तालुक्यातला शाहीर सप्तस्वरात कोण विराजमान होत असेल तर त्याचा अभिमान असला पाहिजे. पण त्याच्या अगोदर त्या सप्तस्वराचा अभ्यास असला पाहिजे बुवा. बघा तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणून म्हणतोय बुवा, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत आलेला आहे. कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणामध्ये लग्न केलं, त्या सद्गुरूचे नाव काय बुवा? तुमचा म्हणताय की हा माझा प्रश्न 6 वर्ष सोडत आहे बुवा. मान्य आहे आम्हाला, तुम्ही जो प्रश्न आम्हाला केलाय, पण त्या प्रश्नाचं जेव्हा खरं उत्तर भेटेल, 2 वेळा तुम्हाला प्रश्न उत्तर दिलं होतं पण तुम्ही पटवून नाही घेतलं. तेच खोटा बोलण्यापेक्षा हा रंगमंच आहे, कोणाला माफ करत नाहीये. म्हणून म्हणतोय प्रश्नाचं उत्तर जेव्हा भेटेल, कारण कुंभाराचा बडका असतो, कुंभाराने ठेवलेला बडका तो किती पण जपून ठेवा, तो आज उद्या फुटतोच. म्हणून तुम्ही भ्रम खाऊ नका, प्रश्न फुटणार नाहीये. असू दे बुवा, माझा विषय तुमच्यापर्यंत दिलेला आहे. पण ते मायबाप रसिक प्रेक्षकांना कळलं पाहिजे. प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तू ज्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव सांगायचंय. कथा भाग बाल क्रमांक 51 पुरावा पटवायचा आहे. हनुमंत भुंगा खाड सुग्रीव जटाई सांगू नये बुवा. बघा जमलं तर उत्तर त्या पुरावा मागणार नाही, असे ते या जागेवर मान्य करेल. आणि प्रश्न पण जातोय बुवा. बघा तुम्ही म्हणताय की कलगीची बाजू मांडतोय, तुम्ही तुऱ्याची बाजू मांडा. तुऱ्याची बाजू मांडतोय. बघा म्हणतोय काय, तुझसे पूछू एक सवाल. काय म्हणतोय बुवा? बरोबर ठीक आहे.
शाहिरी मान वा अहो दिला तुम्हाला शाहिरी मान आता घालून बोटे उघडा कान तुमच्या सगळे भाऊ तुमच्याच गळ्यात दिला तुम्हाला शाहिरी मान घालून बोटे उघडा कान अहो कलगीच्या शाहिरा विषय ध्यानी धरा कलगीच्या शाहिरा विषय ध्यानी धरा मोठे तुम्ही शक्य फिरवताय ना लढवणी सामना करा अहो नाहीतर हरुणी मरा लढवणी सामना करा नाहीतर हरुणी मरा 1 2 3 4 तुम्हाला शाहिरी मान घालून बोटे उघडा कान दिला तुम्हाला शाहिरी मान घालून बोटे उघडा कान कलगीच्या शाहिरा विषय ध्यानी धरा कलगीच्या शाहिरा विषय ध्यानी धरा लढवणी सामना करा नाहीतर लढवणी मरा देवणी सामना करा नाहीतर लढवणी मरा सामना करा या ठिकाणी नवतरुमित्र मंडळ याचं गाणं झालं पाहिजे असा आग्रह होता कित्येक दिवस रोहित दादा या आग्रहामध्ये विसरलो होतो तो राजीव गोवांचं गाणं ऐकलं आणि आताच गाणं लिहिलंय या ठिकाणी बघा चाल आहे विरबिर बाणा तोप खाण रणात कडाडला नवतरुण मित्र मंडळाचं नाव आहे लय मोठं नवतरुण मित्र मंडळाचं नाव आहे लय मोठं या गाव देवाच्या आशीर्वादाने त्याला कसला ना तोटा नवतरुण मित्र मंडळाचं नाव आहे लय मोठा नवतरुण मित्र मंडळाचा अहो नाव आहे लय मोठा या गाव देवीच्या आशीर्वादाने त्यांना कसला ना तोटा
कसला ना तोटा. आणि युवा तुम्हाला दुसऱ्या बारीचा मानाचा मुद्रा जसा दाखवलाय बघ कसा यायचा आहे. दुसरी बारी त्या झोकात कशी करतो बघ बघत बसा. चला फिरवा. बसलेला आहे. बोलता दम लागतो असू द्या. जी सेवा माझ्याकडून घेतली त्याबद्दल आभारी आहे. या कार्यक्रमासाठी आमचे गोवागड आलेले आमचे स्वागत आग्रे या सुद्धा माझा धन्यवाद.